हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट EVS मधील जो आपला 18 जो लेसन आहे माय फॅमिली अँड होम यामधील जो आपला राहिलेला पार्ट आहे तो आज आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. तर पहा, स्टोरिंग वॉटर, कुकिंग अँड क्लिनिंग आर चोर्स दॅट नीड टू बी डन इन अ फॅमिली एव्हरी डे. आता पहा, पाण्याची साठवण की स्वयंपाक करणे व स्वच्छता ही जी आपली कामे आहेत ती घरात रोज करावी लागणारी काय आहेत ती कामे आहेत. फंक्शन्स अँड फेस्टिवल्स आर ऑफ्टन सेलिब्रेटेड इन द हाऊस. आता घरात आपले जे फेस्टिवल सण व समारंभ काय होत असतात, साजरे होत असतात. वी हॅव टू वेलकम अँड एंटरटेन गेस्ट. द एल्डरली पीपल इन द फॅमिली नीड स्पेशल अटेन्शन. आता पहा, पाहुणे येतात त्यांचे आपल्याला काय करावं लागते, स्वागत पण करावे लागते. आता जे वयस्कर व्यक्तीचे आपल्याला काय करावं लागते, अशा वेळेस आपल्याला त्यांच्या आरोग्याची काळजी पण काय करावी लागते, घ्यावी लागते. वी शुड केअर फॉर देअर हेल्थ. आणि ते जे वयस्कर जे व्यक्ती आहेत त्यांच्या आरोग्याची पण आपल्याला काय करावं लागते, काळजी घ्यावी लागते. देअर आर मॅनी हाऊस होल्ड चोर्स विच मस्ट बी शेअर्ड बाय एव्हरीवन. आता पहा, घरात अशी खूप कामे असतात ती सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत. इफ एव्हरीवन इन अ फॅमिली शेअर्स द वर्क, नो वन हॅज टू बिअर द बर्डन अलोन. आता पहा, ही जी कामे आहे ती काय केली पाहिजे, तर सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत. आता कुटुंबातील कामे सर्वांनी केल्यास कोणा एकाच व्यक्तीवर त्याचा काय होत नाही, भार पडत नाही. इच चोर इज इम्पॉर्टंट अँड फॅमिली मेंबर्स डू दिस चोर्स विथ लव्ह अँड अफेक्शन. वी शुड बी ग्रेटफुल फॉर दॅट. आता पहा, मग काय होतं, हे जे घरातील प्रत्येक छोटे मोठे काम महत्त्वाचे असते. आता ही कामे जर प्रेमाने व आपुलकीने सर्वजण करतात आणि त्याची आपल्याला काय होते, मग ते जे सगळेजण हे जे एकत्रितपणे हे जे कामं करतात त्याची आपल्याला काय असली पाहिजे, जाण असली पाहिजे. आता पहा, कीपिंग द हाऊस क्लीन अँड ब्युटिफुल. आता घराची स्वच्छता व सजावट. आता ट्राय दिस, आता करून पहा. आता इथं पहा, तुम्हाला पिक्चर दिसतं. अ टायडी हाऊस हे काय आहे, नीटनेटके घर, आणि अ लिटल हाऊस आता पसारा असलेले घर. मेक अ लिस्ट ऑफ ऑल द थिंग्स दॅट नीड टू बी डन टू कीप द हाऊस क्लीन अँड टायडी. आता पहा, घराच्या स्वच्छतेसाठी आणि नीटनेटकेपणासाठी कोणती कामे करावी लागतात याची काय करायची, तुम्हाला यादी तयार करायची. पहा, आता हे जे स्वच्छ घर दिसते तुम्हाला याच्यासाठी, आणि हे पहा इथं लिटर हे कसं आहे, पसारा असलेले घर आहे. मग आता जे आपलं घर आहे त्याच्या स्वच्छतेसाठी किंवा नीटनेटके करण्यासाठी कोणती कामे करावी लागतात त्याची काय करायची, तुम्हाला यादी करायची. आता पहा, राईट डाऊन द डिफरन्स आहे दॅट यू सी बिटवीन द टू पिक्चर्स अबो. आता इथं पहा, हे जे चित्र दिसते यावरील दोन चित्रामध्ये तुम्हाला कोणता फरक दिसतो. हे पहा, हे घर कसं आहे, खूप असं स्वच्छ दिसते तुम्हाला, नीटनेटके दिसते, आणि हे कसं आहे, खूप असं पसारा असलेले काय आहे, घर आहे. आता ते तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय फरक दिसते तर तुम्हाला काय करायचं आहे, नोटबुकमध्ये राईट करायचं आहे. आता पहा, अ क्लीन अँड टायडी हाऊस इज प्लीजिंग इफ देअर इज अ मेस एव्हरीवेअर नो वन कॅन फाइंड देअर थिंग ऑन टाईम. आता आपले घर स्वच्छ व नीटनेटके असेल तर आपल्याला प्रसन्न वाटते, आणि घरात सगळीकडे पसारा असला तर कोणाला आता जर पहा, आपल्याला जर आपलं घर जे आहे ते जर स्वच्छ व नीटनेटके असेल तर आपल्याला काय होते, मग त्याच्यामध्ये आपल्याला ते आपलं जे मन आहे ते कसं होतं, आपल्याला प्रसन्न वाटते. आणि घरात सगळीकडे जर पसारा असला तर त्याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत ते कोणालाच आपल्याला वेळेवर काय होत नाहीत, त्या सापडत नाहीत. कीपिंग द हाऊस क्लीन अँड टायडी इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी पर्सन इन द फॅमिली. आता पहा, घरात स्वच्छता राखणे ही कुटुंबातील प्रत्येकाची म्हणजे सर्वाचीच काय आहे ती जबाबदारी आहे. वी शुड थ्रो रबिश इन द डस्टबिन अँड नॉट थ्रो इट अराउंड. आता पहा, जो आपला घरातील जो केर कचरा आहे ते इकडे तिकडे फेकू नये, तो कुठे टाकावा, डस्टबिनमध्ये म्हणजेच कचरा पेटीत टाकावा. गार्बेज शूड नेवर बी थ्रोन आउटसाइड द हाऊस. दिस विल हेल्प टू कीप द एन्व्हायरमेंट क्लीन. आता पहा, तो कचरा पेटीतच काय करावा, तो कचरा टाकावा. कचरा घराच्या बाहेर तर मुळीच फेकू नये, म्हणजेच आपला जो परिसर आहे तो पण काय होईल, स्वच्छ राहण्याला मदत होईल. जो आपला घरातील कचरा आहे तो बाहेर फेकू नये, तो कुठं टाकावा, आपल्या घरामध्ये जे डस्टबिन आहे त्याच्यामध्येच टाकावा. याने काय होईल, आपण जर कचरा बाहेर फेकला तर जो आपला परिसर आहे तो पण काही अस्वच्छ होईल, आणि आपण कचरा जर डस्टबिनमध्ये जर टाकला तर आपला परिसर जो आहे तो पण स्वच्छ राहायला काय होईल, मदत होईल. ऑलवेज रिमेंबर, आता नेहमी लक्षात ठेवा, वेट अँड ड्राय garbage should be separated and put into separate bins. Wet garbage is useful for making manure. Paper, glass and metal can be sorted out from dry garbage and recycle. आता पहा, घरातील जो आपला ओला व सुका कचरा वेगळा करा. तो आता दोन वेगवेगळ्या टोपल्यामध्ये काय करायचं, डस्टबिनमध्ये ठेवायचा, ओला कचरा आणि सुका कचरा. आता ओल्या कचऱ्यापासून पहा खत तयार करता येते, आणि सुक्या कचऱ्यातून कागद, काच जो आपले असतात ना, ग्लास, पेपर, याच्यापासून काय होतं पहा,
त्याच्या कचऱ्यातून काय होतं पहा, कागद, काच, पत्रा वेगळा करता येतो, त्याचा पुन्हा वापर आपल्याला करता येतो. ते जे पेपर असतील किंवा जे प्लास्टिक असेल, काच असेल, काही जे असेल त्याच्यापासून पहा आपल्याला त्याचा वापर काय करता येतो, आपल्याला पुन्हा करता येतो, जो सुका कचरा आहे त्याच्यात. त्यानंतर पहा डू यू नो, आता तुम्हाला माहीत आहे का, द यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक डिवाइस लाईक मोबाईल, CDs, DVDs, पेन ड्राईव्स अँड कॉम्प्युटर्स हॅज इन्क्रीज ग्रेटली. आता पहा मोबाईल, CD, जे DVD, पेन ड्राईव्ह, तसे संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. वेन these things are damaged they become useless. आता पहा या वस्तू कायमच्या नादुरुस्त झाल्या की काय होतात, त्या निरुपयोगी होतात. This gives rise to e-waste. The disposal of e-waste is a big problem. आता पहा, आता त्या वस्तू काय होतात, लगेच निरुपयोगी होतात. अशा निरुपयोगी वस्तूचा जो कचरा साचतो त्याला ई कचरा म्हणतात. ई कचऱ्याची विल्हेवाट लावणे ही एक काय आहे, मोठी समस्या आहे. आता पहा ट्राय दिस, करून पहा. डेकोरेटिंग द हाऊस, घराची सजावट करा. गेट टुगेदर अँड डिसाईड हाऊ यू वॉन्ट टू डेकोरेट द हाऊस. आता घराची सजावट कशी करायची हे सगळ्यांनी मिळून ठरवा. आस्क अडल्ट्स टू हेल्प विथ दोज थिंग्स दॅट यू कॅन नॉट डू युअरसेल्फ. आता पहा घराची सजावट करताना तुम्हाला स्वतःला करता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, काय करावं लागेल, मोठ्याची मदत करावं लागेल. व्हॉट मटेरियल्स हॅव यू यूज फॉर द डेकोरेशन. आता सजावट करण्यासाठी तुम्ही कोणते साहित्य वापरले किंवा वापरताल. पहा in the list of materials given below put a cross against those materials that should not be used as far as possible. Explain why they should not be used. आता पहा, आता खाली काही एक त्यांनी काय दिले तर पहा इथं साहित्य दिले, तर त्यामध्ये पहा जे साहित्य जास्त वापरू नये त्याखाली तुम्हाला काय करायचे, अशी रॉंगची काय करायची, खून करायची, आणि ते का वापरू नये ते काय करायचे तुम्हाला सांगायचे. तर पहा फ्लावर्स आहे, थर्मोकॉल आहे, प्लास्टिक आहे, पेपर आहे, रंगोली आहे आणि केमिकल कलर्स आहेत. आता याच्यामधील तुम्हाला काय वापरायचे किंवा काय वापरू नये, त्याच्या जे वापरायचं नाही त्याच्या खाली काय करायचं, तुम्हाला अशी रॉंगची खून करायची आणि ते का वापरू नये ते पण तुम्हाला काय करायचे, सांगायचे. आता पाहूयात आपण नेक्स्ट. कॅन यू टेल, आता सांगा पाहू. फेस्टिवल्स म्हणजे आपले जे सण उत्सव असतात ते. वाय डू वी सेलिब्रेट फेस्टिवल्स. आता आपण सण उत्सव का साजरे करतो, तर पहा जे सण उत्सव जे असतात त्यामुळे काय होते, आपले जे लोक आहेत, आपले रिलेजन्स, नातेवाईक जे आहेत त्यांच्यामध्ये एकोपाची भावना काय होते, वाढते. व्हॉट आर अवर फेस्टिवल्स लिंक विथ. आता पहा आपले जे सण उत्सव कोणत्या बाबीशी संबंधित आहेत. आता पहा जे आपण सण साजरे करतो ते जे आपले अनेक जे सण किंवा उत्सव जे आहेत ते शेती आणि पर्यावरण यांच्याशी काय आहेत, ते संबंधित आहेत. आता इथं पहा, इथं बैलपोळ्याचं आपल्याला चित्र दाखवलं. आता हा जो बैल आहे तो शेतामध्ये आपल्या 12 महिने काय करतो, तो आपल्या शेतामध्ये राबतो. म्हणून पोळ्याच्या दिवशी काय केलं जातं, त्याला एक दिवस पूर्ण त्याला आराम असतो, तेव्हा आपण त्याला पुरणाची पोळी असते त्याची पूजा करतो, त्याला म्हणजे सजवतो, त्याची पूजा करतो, त्याला पुरणाची पोळी पण खायला घालतो. म्हणजे हे जे आपले बरेचसे असे उत्सव जे आहेत ते शेती व पर्यावरण यांच्याशी काय आहेत, ते संबंधित आहेत. We celebrate many festivals in the family. In the same way, different kinds of festivals are celebrated in different region of the country. आता पहा आपण आपल्या कुटुंबात आपण अनेक सण उत्सव साजरे करतो. कुटुंबातच नव्हे तर आपल्या देशात विविध भागात विविध उत्सव साजरे केले जातात. ॲग्रिकल्चर इज द मेन ऑक्युपेशन इन अवर कंट्री. आता पहा शेती हा आपल्या देशातील मुख्य व्यवसाय आहे. मॅनी ऑफ अवर फेस्टिवल्स आर रिलेटेड टू ॲग्रिकल्चर अँड इन्व्हायरमेंट. आता आपल्या देशामध्ये पहा आपले जे अनेक सण आहेत, उत्सव आहेत, शेती आणि पर्यावरण यांच्याशी काय आहेत, ते संबंधित आहेत. होली इज द फेस्टिवल दॅट मार्क्स द एंड ऑफ विंटर. आता होळी हा जो सण आहे तो विंटर सीझनच्या जे स्वागताचा काय आहे, ऋतूच्या स्वागताचा उत्सव आहे. इन पंजाब बैसाखी इज सेलिब्रेटेड आर हार्वेस्ट टाईम. आता पहा पंजाबमध्ये पीक कापणीच्या सुमारास बैसाखी हा जो त्यांचा सण आहे तो सण काय केला जातो, साजरा केला जातो. इन महाराष्ट्र वी सेलिब्रेट बैलपोळा वेन द शोविंग ऑफ द क्रॉप्स इज ओव्हर. आता पहा महाराष्ट्रात पेरणीनंतर बैलपोळा हा सण काय करतात, साजरा करतात. ड्युरिंग द हार्वेस्ट सीझन इन तामिळनाडू पानगळ इज सेलिब्रेटेड वाईल. आता पहा तामिळनाडूमध्ये जो पोंगल हा जो सण आहे तो पोंगलमध्ये. त्यानंतर केरळा दे सेलिब्रेट
ओणम. आता पहा, तामिळनाडू म्हणजे पोंगल, तर केरळ जो आहे त्याच्यामध्ये ओणम हे जे उत्सव आहेत ते काय केले जातात, ते उत्सव त्यांच्या कापणीच्या जे पीक कापणीच्या हंगामात काय करतात ते साजरे करतात. तामिळनाडूमध्ये कोणता पोंगल, तर केरळमध्ये ओणम हे सण साजरे केले जातात. तर पहा, दसरा, दिवाळी अँड गुढीपाडवा आर सेलिब्रेटेड वेन द फार्म प्रोड्यूस इज रेडी. आणि त्यानंतर पहा, जे गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, गुढीपाडवा यासारखे सण पिके हातात आल्यानंतर काय केले जातात, साजरे केले जातात. पहा, त्यानंतर पहा पर्युषण पर्व, त्यानंतर बुद्ध पौर्णिमा, रमजान ईद, ख्रिसमस अँड पतेती आर इम्पॉर्टंट फेस्टिवल. आता पहा, जे पर्युषण जे आपलं पर्व, नंतर बुद्ध पौर्णिमा, रमजान ईद, नाताळ, पतेती हे काय आहेत महत्त्वाचे सण आहेत. व्हॉट एव्हर द फेस्टिवल ऑल इंडियन्स टेक पार्ट इन देम हॅपीली अँड विश वन अनॉदर वेल. आता सण आणि उत्सव कोणतेही असतात तर जे आपले सर्व भारतीय त्यात काय होतात, आनंदाने सहभागी होतात आणि एकमेकांना काय करतात ते शुभेच्छा देतात. इंडिपेंडन्स डे अँड रिपब्लिक डे आर आवर नॅशनल फेस्टिवल्स. आता स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक हे जे दिन आहेत ते आपले राष्ट्रीय उत्सव आहेत. ऑल सिटीजन सेलिब्रेट देम. आता सर्व नागरिक काय करतात ते साजरे करतात. इंडिया गेन इंडिपेंडेन्स फ्रॉम द ब्रिटिश ऑन 15 ऑगस्ट 1947. आता 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशापासून स्वातंत्र्य मिळाले. हेच दॅट डे इज सेलिब्रेटेड ॲज इंडिपेंडन्स डे. आणि म्हणून तो दिवस आपण साजरा, तो जो दिवस आहे तो आपण इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिन म्हणून काय करतो, साजरा करतो. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन केम इन टू इफेक्ट फ्रॉम द 26 ऑफ जानेवारी 1950. सो दिस डे इज नोन ॲज रिपब्लिक डे. आता पहा, आपण इंडिपेंडन्स डे कशामुळे साजरा करतो की त्या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला काय झाले होते, स्वातंत्र्य मिळाले होते, म्हणून आपण इंडिपेंडन्स डे साजरा करतो. तर त्याचप्रमाणे जे आपले भारतीय कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जे भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1915 पासून काय झाली होती, सुरू करण्यात आली होती, म्हणून हा दिवस आपण रिपब्लिक डे म्हणजेच प्रजासत्ताक दिन म्हणून काय करतो, साजरा करतो. फेस्टिवल्स ब्रिंग पीपल टुगेदर. आता उत्सवामुळे लोक काय होतात, एकत्र येतात. द फिलिंग ऑफ टुगेदरनेस ग्रोज. आणि त्यांच्यात एकोपाची भावना काय होते, वाढते. फेस्टिवल्स इन्क्लूड सॉन्ग, डान्सेस, रंगोलीज, गेम्स, कॉम्पिटिशन्स अँड रेसेस. आता पहा, हे जे उत्सवामध्ये गाणे, नृत्य, रांगोळ्या, खेळ स्पर्धा, शर्यती यांची काय असते, रेलचेल असते. धिस गिव्स अ जॉय वाईल सेलिब्रेटिंग फेस्टिवल्स वी मस्ट टेक केअर नॉट टू हार्म द एन्व्हायरमेंट. आता त्यामुळे काय होतं, आपल्याला आनंद पण मिळतो आणि सण उत्सव साजरे करताना आपण पर्यावरणाची हानी होणार नाही याची काय केली पाहिजे, आपण काळजी घेतली पाहिजे. स्मॉल चिल्ड्रन अँड ओल्ड पीपल सफर इफ म्युझिक इज प्लेड टू लाऊडली. लाऊड नॉईसेस कॉज नॉईस पॉल्युशन. आता पहा, मोठ्या आवाजात गाणी लावली तर जे आपले वृद्ध व्यक्तींना किंवा जे लहान मुलांना काय होतो, त्रास होतो. आणि म्हणूनच मोठ्या आवाजामुळे आणि मोठा आवाज जर आपण केला तर त्यामुळे काय होऊ शकतो, मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण पण होऊ शकते. आता डू यू नो. आता तुम्हाला माहीत आहे का, पहा, इंडिया हॅज सेव्हरल आदिवासी ट्राईब्स. आता पहा, महाराष्ट्रात अनेक आदिवासी काय आहेत, जमाती आहेत. द वारली ट्राईब लिव्स इन ठाणे डिस्ट्रिक्ट. आता त्यामध्ये पहा, ठाणे जे जिल्हा आहे आपला डिस्ट्रिक्ट आहे त्याच्यामध्ये वारली ही आदिवासी जमात आढळते. It June at the beginning to the monsoon. They celebrate a family festival called कोळी भाजी. आता पहा, त्यानंतर ही जी आदिवासी जी जमात आहे त्यांच्यामध्ये पहा, जूनच्या स्टार्टिंगला पहा, तो ज्येष्ठ महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला काय करतात, ते त्यांच्याकडे कोळी भाजी नावाचा एक काय असतो, जो त्यांच्याकडे एक काय असतो सण साजरा करतात. पहा, कोळी इज अ वाईल्ड प्लॅन्ट दॅट इज यूज्ड ॲज अ व्हेजिटेबल. आता पहा, त्यांच्याकडे हा जो सण साजरा केला त्याला काय म्हणतात, ते कोळी भाजी म्हणतात. आता पहा, कोळी ही काय आहे, एक जंगली वनस्पती असून तिचा भाजीसारखा काय केला जातो, वापर केला जातो. दिस प्लांट ग्रोज आफ्टर द रेन्स बिगिन. फॅमिली मेंबर्स गो आउट इन टू द सराउंडिंग्स अँड कलेक्ट फ्रेश टेंडर कोळी. आता हा जो कोळी ही जी वनस्पती आहे तो पाऊस सुरू झाल्यानंतर काय होते, ही वनस्पती उगवते. आणि ती जे आदिवासी जी जमात आहे वारली, ते काय करतात, कुटुंबातील त्यांच्या व्यक्ती आजूबाजूच्या परिसरात जाऊन ती ताजी कोळी असलेली जी भाजी आहे कोळी ती काय करतात, जमा करून आणतात. द व्हेजिटेबल्स इज कुक्ड अँड ऑफरिंग इज प्लेस्ड बिफोर द गॉड्स. देन ऑल द मेंबर्स ऑफ द फॅमिली इट टुगेदर. आणि मग ते लोक काय करतात, ते जमा करून आणल्याच्या नंतर ती भाजी काय करतात, शिजवून ते काय करतात, त्यांचे जे देव आहे त्याला काय करतात, त्याचा नैवेद्य दाखवतात. आणि तो दाखवल्याच्या नंतर मग काय करतात, ते सर्वजण कुटुंबातील सर्वजण काय करतात, मग ते मिळून ते जेवण करतात. डू यू नो. आता
तुम्हाला माहीत आहे का पहा. मकर संक्रांती इज अ फेस्टिवल सेलिब्रेटेड इन विंटर. आता पहा मकर संक्रांती हा जो फेस्टिवल सण आहे तो कधी साजरा केला जातो, विंटरमध्ये, हिवाळ्यात साजरा केला जातो. ऑन दिस डे फ्रेंड्स अँड रिलेटिव्स गिव्ह इज अदर तिळगुळ. आता याच्यामध्ये पहा जे नातेवाईक या दिवशी काय करतात पहा, जे मित्र नातेवाईक एकमेकांना काय देतात ते तिळगुळ देतात. आता तिळगुळ कशापासून बनवले जातात पाहते, सिसेम म्हणजे तीळ आणि जॅगरी म्हणजे काय गुळ यापासून काय केले जातात ते तिळगुळ बनवले जातात. सिसेम इज अन इम्पॉर्टंट विंटर क्रॉप. सिसेम इज अ गुड फूड फॉर विंटर ॲज इट हेल्प्स टू कीप अस वॉर्म. आता ते जे तिळाचं हे जे पीक आहे, तीळ हे जे पीक आहे ते विंटर या काळात ते काय आहे ते महत्त्वाचे पीक आहे आणि थंडीच्या काळात शरीरातील आपली जी उष्णता आहे ती टिकून ठेवण्यासाठी तीळ जे आहे सिसेम जे आहे तीळ खाणे काय असते चांगले असते. आता पहा या लेसनमध्ये आपण काय शिकलो पाहूया. व्हॉट वी हॅव लर्न. आता आपण काय शिकलो. इन अ फॅमिली वी आर सिक्युअर इन एव्हरी वे. कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते. फॅमिलीज आर डिफरंट टाईप्स, स्मॉल फॅमिलीज, बिग फॅमिलीज, एक्सटेंडेड फॅमिलीज. आता कुटुंबाचे पण पहा आता प्रकार असतात. तर त्याच्यामध्ये पहा कुटुंबाचे छोटे कुटुंब, मोठे कुटुंब आणि विस्तारित कुटुंब हे काय आहेत ते आपले कुटुंबाचे प्रकार आहेत. स्मॉल फॅमिलीज, बिग फॅमिलीज अँड एक्सटेंडेड फॅमिलीज. अ फॅमिली ट्री शोज सेव्हरल जनरेशन ऑफ पीपल. आता अनेक पिढ्यांची काय होते वंशावळ अशी तयार होते. एव्हरी हाऊस होल्ड चोर इज इम्पॉर्टंट. आता घरातील प्रत्येक छोटे मोठे जे काम आहे ते कसे असतात महत्त्वाचे असते. वी मस्ट कीप आवर हाऊस अँड सराउंडिंग क्लीन. आता आपले घर परिसर स्वच्छ ठेवावा. मॅनी ऑफ अवर फेस्टिवल्स आर लिंक्ड विथ ॲग्रिकल्चर अँड एन्व्हायरमेंट. आता आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी काय असतात ते निगडीत असतात. इंडिपेंडन्स डे अँड रिपब्लिक डे आर आवर नॅशनल फेस्टिवल्स. आता इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिन हे आपले काय आहेत राष्ट्रीय उत्सव आहेत. फेस्टिवल्स इनक्रेज द फिलिंग ऑफ टुगेदरनेस अमॉंग पीपल. आता सण आणि हे जे फेस्टिवल्स आहेत त्याच्यामुळे काय होतं पहा लोकात एकोप्याची भावना वाढते. ड्युरिंग फेस्टिवल्स वी मीट इच ऑदर, टॉक टू इच ऑदर अँड फील कनेक्टेड. आता जे फेस्टिवल्स आहेत त्या फेस्टिवल्समध्ये पहा आपण एकमेकांना भेटतो आणि एकमेकांशी बोलतो आणि आपल्याला एकमेकांचा काय होतो आधार वाटतो. तर पहा अशा प्रकारे आपला जो लेसन आहे माय फॅमिली अँड होम तो काय झालेला आहे इथेच संपलेला आहे. तर आज आपण काय करूयात इथेच थांबूयात. थँक्यू.